तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी उठलो, आवरलं आणि डायरेक्ट निघालो ऑफिसला जायला लेट झालं त्याच्यामुळे पळत चाललो होतो, पडलोच असतो. तर गाडी वळवली आणि डायरेक्ट निघालो ऑफिसला जायला. ऑफिसला पोचलो. ऑफिसला जाताना दूध घेऊन गेलो कारण का यशदा बॉलला भूक लागली, काहीतरी खाण्यापिण्याचं बघावं लागेल. मग दूध घेतलं. गेल्या पहिलं दूध गरम करायला ठेवलं. त्याला म्हणलं चहा बनवायचा का? तो म्हणला चहा नको, दूध आणि साखर कर फक्त गरम. म्हणलं ओके. लगेच दूध साखर टाकली, दूध गरम केलं आणि घेतलं लगेच प्यायला. दूध वगैरे गरम करून झालं, पिल्लं सगळं झालं, आवरलं, त्याला धुवून बिवून ठेवून दिलं. त्याच्यानंतर यशदा बॉलला बाहेर जायला लागेल. तो म्हणला कशाला? म्हणला जेवायला. म्हणलं ओके. मग कोणाला आम्ही आणि यशदा ते गेलो KFCला जेवायला लंच ब्रेक बाग काय नाही. बरं ठीक आहे. जेवलो आणि डायरेक्ट निघालो परत ऑफिसला जायला. जात होतो तेवढ्यात यशदा बोलला नाही पहिलं नानाकं चाला. म्हणलं नानाकं? म्हणलं हा नानाकं. मग गेलो नानाच्या दुकानात जाऊन बसलो. नानासोबत जरा चाललो होतं डिस्कशन कारण का नानाला करायची त्यात इंटेरियर चेंज. तेवढ्यात ती एक लेडीज आली होती मागायला. तर नाना त्याच्याहून म्हणते भाई रोजचंच यांचं काय आहे, सोमवार मंगळवार गुरुवार 3 दिवस येतात. म्हणलं ठीक आहे नाना, टेन्शन नका घेऊ. नानाचं इंटेरियरबद्दल डिस्कशन झालं. तिथून आलो डायरेक्ट आपल्या ऑफिसला आलो. ऑफिसची कामं कंप्लीट केली, सगळं आवरलं. तिथली कामं तसे जास्त काही नव्हती, चिलमध्ये होतं. त्याच्यामुळं काही शूट पण नाही करता येत, रील्स वगैरे असतं ना, लक्षात नाही राहत. मग कामं आवरली आणि डायरेक्ट निघालो रूमवर यायला. सॉरी तुझ्याचा फोन आला होता. रूमवर नाही, तुझ्याकडे जायला. का बरं बघा ना, का बरं कारण करायचं होतं शूट. त्यासाठी पोचलो. मग तुझ्याच्या दुकानावर गेलो. शूट चालू केलं, शूट संपवलं आणि मग निघालो डायरेक्ट आपल्या रूमवर यायला. तुझ्या एक रीलवर काही समाधान मानत नव्हतं. भाऊनी 2-4 घेतले. आता काय करणार ना, भाऊ आहे, घ्यावं लागतं ऐकून. आता काय करणार. त्याच्यामुळं मग झाले शूट वगैरे, आलो डायरेक्ट रूमवर आलो, जेवण वगैरे केलं. तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.